हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हाला तर माहितीच आहे, माझी सुंदर दिवसाची सुरुवात होते ती म्हणजे सुंदर अशा देवपूजेने. तर बघा, सकाळची छान अशी पूजा झालेली आहे आणि आत्ता दुसरं म्हणजे ते आपलं नंतर देवपूजेच्या नंतर करायचं असतं तो स्वयंपाक. तर बघा, छान असं सकाळचं पाणी वगैरे भरून झाल्याच्यानंतर बघा, पाणी भरतानाच मी इथे ना भाज्या वगैरे ज्या आणलेल्या असतात ना ते स्वच्छ धुवून घेते आणि असं चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवून देते. माझी ही नेहमीची सवय आहे की आपलं सकाळीचं भाज्या वगैरे सगळं असं स्वच्छ धुवून ओट्यावर मी ठेवून देत असते, नंतर फ्रीजमध्ये ठेवते. असंच मी ठेवत नाही. तर बघा, इथे ना आंबे आणलेले होते आणि खूप छान आंबे होते बरं का ह्या वेळेसचे. मग आंबे खूप गरम झालेले होते, म्हणजे आपल्याला रस बनवायचा होता. तर मग असं पाण्यामध्ये थोडा वेळ आंबे टाकून ठेवले, इकडे पीठ मळून ठेवलं आणि आंब्याच्या आमरस म्हटला की त्यासोबतच बघा सुकी भाजी काहीतरी. तर मी तर मुगाच्या डाळीचं मोकळं करायचं ठरवलं होतं बरं का. आणि आंब्याचा रस करताना बघा, इथे काय मी तसे कापत बिपत स्टाईलने बसले नाही बरं का. डायरेक्ट आंबे असे स्वच्छ धुवून घेतले, त्याचं चीक वगैरे काढून घेतला आणि बघा असं हाताने स्वच्छ आपल्या आंब्याचा सगळा रस काढून घेतला आणि थोडंसं पाणी टाकून नंतर 2 वेळा असं थोडंसं पाणी टाकून ते कोळी आणि त्या साली धुवून घेतल्या, म्हणजे व्यवस्थित त्याचा रस आपला. आणि त्यानंतर मिक्सरमधून काढलं की नंतर एक जीव छान होतो. त्यामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकली, साखर टाकली थोडीशी, जास्त साखरेची अजिबात गरज नव्हती आणि आपला आमरस तयार झाला बघा. असा छान सुंदर आमरस तयार झाला. करून मी फ्रीजमध्ये ठेवला होता. किती छान झाला आणि खायला पण खूप छान लागत होता. त्यानंतर सुकं इथं मोकळं बनवून घेतलं आणि चपात्या वरच्यावर बनवून घेतल्या, तुम्ही पाहिलेच आहे. आणि मग हे बघा, आवडून असं ताट जेवायला दिलं बरं का. तर ह्या आमरसासोबत ना सांडग्याची भाजी अप्रतिम लागते. तुम्हाला माहिती आहे का, मिक्स डाळीच्या सांडग्याची भाजी. आम्हीही जेवण करून घेतलं आणि नंतर बघा भांडेओटा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर म्हणजे मला जायचं होतं बाहेर. मी बाहेर रोजच कुठे जाते तुम्हाला सांगायचं होतं, तर मी रोज काही ते शूट घेतलं नाही बरं का. तर तुम्हाला म्हटलं आता मला काही राहिलंच नाही, तुमच्यासोबत हे शेअर करावंच म्हटलं. तर रोज बघा दुपारचं मी जात असते ते बाहेर, म्हणजे कुठे. तर बघा, आत्ता एवढा उन्हाळा कडक आहे ना, तर हे काही प्रमोशन वगैरे व्हिडिओ नाही आहे हा आता आपला साधाच व्हिडिओ आहे जो म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. मग मी छान असं माझं आवरून घेतलं आणि आपलं बाहेर जाणार आहे म्हटलं की ऊन खूप असल्यामुळे ना आपली सनस्क्रीन तर लावणं आहेच आहे. तर असं तुम्हाला जे दाखवलं तेच लावावं असं काही नाही, तुम्ही पण आपली काळजी घेणं आपलं गरजेचंच आहे ना. तर बाहेर जाताना आवर्जून असं थंडगार माठातलं पाणी, आपल्याकडे एक बॉटल असावीच नेहमी आणि थंडगार पाण्याची बॉटल अशी घ्यायची. आणि बघा इथे ना असं सुटसुटीत आपले जे कपडे कॉटनचे असतील तेच यूज करा उन्हाळ्याच्या. आपली स्वतःची काळजी घेणं ही तितकंच गरजेचं आहे. आपल्या कामाच्या धावपळीत सकाळपासून जे आपले कामं असतात, घरातली पूजा म्हणा, स्वयंपाक म्हणा, घर आवरणं, हे सर्व करत आपल्याला स्वतःलाही वेळ द्यायचा असतो आणि दिलाच पाहिजे, का नाही द्यायचा, हो की नाही. तर बघा, अशी एक पाण्याची बॉटल आपल्या पर्समध्ये नेहमी असायला पाहिजे. असं कॉटनचं एखादं स्कार्फ, व्हाईट असेल तर अतिच उत्तम बरं का. पण माझ्याकडे हे आहे आणि कॉटनचं आहे, खूप कम्फर्टेबल वाटतं याच्यामध्ये, मी हेच बांधते. तर तुमच्याकडे व्हाईट असेल तर अतिउत्तम. आणि बघा, ह्यानंतर आता 2-2.5 ते 3च्या दरम्यान असं मी रोजच बाहेर पडत असते. गेली 2.5 ते 3 महिने झालं मी रोज असं बाहेर पडते. खूप उन्हाळा आहे बरं का आणि ह्या उन्हाळ्यामध्ये बाहेर जायला नको वाटतं. तर मी नेमकं कुठे जाते ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर म्हणतात ना, शिक्षणासाठी किंवा काही शिकण्यासाठी वयाचं बंधन नाही, कुठल्याही वेळेत आपण काहीही शिकू शकतो. तर हे अगदी खरं आहे. आणि वाटतं आपल्याला कुठलीही गोष्ट करण्या अगोदर वाटतं की आपण हे करू शकू की नाही, आपल्याच्याने होईल की नाही असं वाटतं. पण काही वेळेला ना आपण जो निर्णय घेतो तो योग्य असतो असं मला वाटतं. आणि मनात माझ्याही तशी शंका होती, मी हे करू शकेन की नाही, पण आऊंची इच्छा होती आणि मलाही पहिले वाटायचं, पण आत्ता थोडंसं मी दुर्लक्ष केलं होतं त्या गोष्टीकडे. पण आऊंनी म्हटलं की चल, नाही करू, जे होईल ते होईल, जसं होईल ते होईल, असं त्यांनी म्हटल्यामुळं मी थोडंसं धाडस केलं. तर बघा, इथं आलं की असं स्कॅन करायचं, रोजच मी स्कॅन करायचे आणि आपलं अटेंडन्स इथे हे होतात. आणि मग पहिल्यांदा तर मला ना खरंच हे कॉम्प्युटर ऑन ऑफ करता येत नव्हतं. मी तसं सांगितलं होतं, 0 नॉलेज आहे. असं करता हळूहळू पेंट शिकले. पेंट करताना खूप आनंद आला बरं का. ही पहिली माझी असाइनमेंट होती, त्यानंतरची ही दुसरी असाइनमेंट होती. पहिले पेंटिंग करायला हळूहळू शिकले आणि त्यानंतर ह्या असाइनमेंट शिकल्या, म्हणजे केल्या. पहिली, दुसरी आणि ही तिसरी सगळ्यात क्रिटिकल, मला वाटतच नाही ही मी केली, हे फील केलेत कलर वगैरे सर्व. त्यानंतर मग आपलं जे होम टॅब आहे तो शिकला. त्यानंतर बघा, अशा एकामागून एक माझ्या असाइनमेंट
एक केल्या आणि एक असाइनमेंट झाली, दुसरी झाली, तिसरी झाली, अशा करत करत ना ह्या असाइनमेंट कंप्लीट करत गेले. रोज सकाळी घरचं आवरायचं आणि स्वतःला थोडासा वेळ कमीच दिला मी ह्या काळामध्ये. एकामागून एक रोजच्या रोज असं कॉम्प्युटरचं नॉलेज म्हणा कुठले मग एक हा कोर्स कॉम्प्युटरचा मी करत होते बरं का. हा एकामागून एक रोज थोडं थोडं शिकत गेले. काही लक्षात राहिलं, काही नाही राहिलं, पण शेवटी हा कोर्स माझा कंप्लीट झाला. मध्येच ना ह्या गोष्टी करत असताना मला करायचं होतं ते म्हणजे गुरुचरित्र पारायण. तुम्हाला तर मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओ सर्व शेअर केलेले आहे गुरुचरित्राचे, बरोबर की नाही. तर बघा असे करत करत ना ह्या सर्वच गोष्टी शिकायच्या होत्या आणि मला खूप आत्ता आनंद होतो आहे की हे मी केलं आहे. मला विश्वासच बसत नाही हे मी केलं आहे. तर हा बघा हा व्हिडिओ आहे गुरुचरित्र पारायणाच्या काळातला बरं का. मी पारायणाहून आले आणि घरी आले, जेवण केलं आणि बघा त्या दिवशी पण मला क्लासला यायचं होतं, तर त्या दिवशी मी शूट घेतलं. रोज मी गुरुचरित्राच्या काळात पण आणि ह्या क्लासच्या काळात मी रोजच शूट घेतलं नाही बरं का. आणि त्या दिवशी पण पारायणाच्या काळात पण बघा किती माझी धावपळ झाली होती. सकाळी लवकर उठायचे, घरातले स्वयंपाक वगैरे आवरायचे, त्यानंतर पारायण करून यायचं आणि बघा इकडे कॉम्प्युटर क्लास करायचा. त्यावेळेस माझं एक्सेल मार्कशीट वगैरे चालू होतं, सॅलरी शीट हे चालू होतं. त्यानंतर हा एंड ऑफ डे आला होता म्हणून म्हटलं आत्ता तुमच्यासोबत हा व्हिडिओ थोडंसं शेअर करूयात. आणि काही ज्या बायका आहेत, काही ज्या शिकल्या नाहीत किंवा त्यांना शिकायची इच्छा आहे, त्यांना वाटत असते भीती, माझ्यासारख्याच काही स्त्रिया असतील, म्हटलं त्यांच्यासोबत थोडंसं हा मोटिवेशनल व्हिडिओ असेल असं मला वाटलं, म्हणून म्हटलं थोडंसं तुमच्यासोबत शेअर करा. आणि बघा लास्ट ऑफ द डे आला होता म्हणून मी हे ठरवलं की शेअर करूयात. तर मग आज माझी एक्झाम होती, फायनल एक्झाम दिली आणि इथं आता माझे मार्क्स वगैरे इथे फिल करायचे होते. त्यांनी रजिस्टर दिलं होतं. माझी एक्झाम झाली होती पूर्ण, खूप छान वाटत होतं. आणि आपण म्हणतो ना अशक्य शक्य करतील स्वामी, तसं आपणही ठरवलं ना काही गोष्टी आपणही करू शकतो बरं का. तर असंच माझ्यासोबत काही झालं होतं आणि माझा खरंच आज कोर्स कंप्लीट झाला होता आणि फायनली रिझल्ट पण छान होता. 45 दिवसांनी त्यांनी सर्टिफिकेटसाठी बोलवलं होतं. तर असा होता आपला आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा बरं का. त्यानंतर मग आपलं एक्झाम झाली आणि कोर्स कंप्लीट झाला, मग घरी निघाले. तर असा व्हिडिओ होता. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.